वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, कबूतरखान्यातील कबुतरांना दाणे टाकणं महत्त्वाचं की स्थानिक नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं? काही लोकांनी धार्मिक भावना महत्त्वाची की बहुसंख्याक लोकांचा जीव महत्त्वाचा, या प्रश्नाची चर्चा राज्यभर सुरू आहे। पण ज्यांना कबूतरखाने हवेत त्यांनीच कबुतरांच्या त्रासापासून आपला बचाव व्हावा म्हणून आपल्या घरांना, मंदिरांना कबूतर जाळी बसवून घेतली आहे। याला काय म्हणावं? त्यांना तरीही कबूतर हवे आहेत, कबूतरखाने हवे आहेत, याला तरी काय म्हणावं? गेली काही दिवस माध्यम, समाज माध्यम, गल्लोगल्ली ज्या प्रश्नाची चर्चा सुरू आहे त्या सगळ्या प्रश्नांची मुंबई उच्च न्यायालयात आज चर्चा झाली। दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे झाले, तेव्हा न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं, काही मोजक्या लोकांच्या भावनेपेक्षा सार्वजनिक आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारे कबूतरखाने बंद राहतील। कबूतरखाने आणि मोकळ्या जागेत कबूतरांना खायला घालण्यावर पालिकेनं लावलेली बंदी हटवायला न्यायालयानं नकार दिला। याआधी दिलेले निर्देश पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवले। आता 14 जुलैला याचे अंतिम आदेश येतील। मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी झाली, ज्यात न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली। हे महत्त्वाचे आहेत आपल्या चर्चेसाठी सुद्धा। या निरीक्षणांमध्ये न्यायालय असं म्हणालं की सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर प्रशासनाचं कुठलंही दुमत असण्याचं काही कारण नाहीये। कबूतरखान्यांवरची बंदी ही सार्वजनिक आरोग्याचं हित लक्षात ठेवून लावली आहे, हे लक्षात घ्या। तसं ती आम्ही लावलेली नाहीये। डॉक्टरांनी राज्य सरकारला सादर केलेला अहवाल आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानंतर पालिका प्रशासनानं ही बंदी लागू केली आहे। केईएम सह राज्यातल्या अन्य जाणकार डॉक्टरांनी हा अहवाल दिलेला आहे आणि हा अहवाल जो आहे तो अहवाल अतिशय महत्त्वाचा ठरला। हा एक अहवाल नाही, असे अनेक अहवाल आहेत ज्या अहवालांमध्ये सांगितलं गेलं की ज्येष्ठ नागरिकांना या कबुतरांमुळे हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस हा श्वसनाचा आजार होण्याचा धोका आहे। त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचं हित लक्षात घेऊन न्यायालयानं कबूतरखाने बंद केले। शिवाय न्यायालयाच्या आदेशाचं काटेकोर पालन झालं पाहिजे। या मुद्द्याला विनाकारण उगाचच वेगळा रंग देण्याचा कुणी प्रयत्न करू नये असंही बजावलं। हे काल आंदोलन करणाऱ्यांसाठी होतं। त्यावर याचिकाकर्त्यांनी कबुतरांना किमान तासभर खायला घालायची मुभा द्या अशी विनंती केली, पण न्यायालयानं त्याला नकार दिला आणि चेंडू राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या कोर्टात टोलवला। त्यामुळे आता राज्य सरकार सुद्धा धर्मसंकटात पडलंय का? काय करावं, कुणाच्या बाजूने जावं हा प्रश्न पडलाय का? आणि एकूणच कबुतरांना धर्माशी जोडून सामान्यांच्या आरोग्याशी खेळ कशासाठी सुरू आहे, हा सवाल आज उपस्थित करतो। त्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यामुळे या सगळ्या निमित्तानं काही सवाल निर्माण झाले। ते सवाल बघूया। कबूतरखान्यांवरची बंदी कायम, उच्च न्यायालय अन्न पाणी बंदीवर ठाम, आंदोलक जैन धर्मियांचा अपेक्षाभंग, कबूतरखाना बंदीनं सरकार धर्मसंकटात, कोर्टाच्या कबूतरखाना बंदीच्या निर्णयावर चाकू सुऱ्या चालवणाऱ्या आंदोलकांना कोर्टाच्या गुरुवारच्या निर्णयानं मोठा धक्का बसलाय। कारण मुंबईतल्या कबूतरखान्यांवरील बंदीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलाय। कबूतरखान्यासंदर्भात तज्ज्ञांच्या समितीची गरज व्यक्त करत सखोल अभ्यास करण्याचे आदेश कोर्टानं दिले। गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टानं कबूतरांना अन्न पाणी देण्यावरची बंदी कायम ठेवली आहे। आज कोर्टाने असं सांगितलं आहे का जे आम्हाला ॲड इंट्रीम भेटलं होतं का डेमॉलिश नाही करायचं, तोडायचं नाही, ते पुढच्या बुधवारपर्यंत त्यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे। आणि कबुतरांना खाण्याच्या संदर्भात ते ऍप्लिकेशन करा, बीएमसी ला ऍप्लिकेशन करा आणि